पवार कुटुंबात कोणतीही मॅच फिक्सिंग नाही। स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आता भूमिका बदलणार नाही। अजितदादांचा बैठकीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना शब्द। मंत्री आमदार कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतात जयंत पाटील यांचा आरोप। तर 1% घेतला असेल तर राजकारण सोडेन अजित पवार यांचं प्रत्युत्तर। मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानं चर्चांना उधाण। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं सरकारला 48 तासांचं अल्टिमेटम। मराठ्यांना त्रास देऊ नका, परभणीतल्या सभेतून निर्वाणीचा इशारा। देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मनोज जरांगे यांचा निर्धार। जरांगेंना देव सुद्धा घाबरत असेल, भुजबळांचा टोला। माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी कोर्टाचा झटका, अटक होण्याची शक्यता। राज्यात आठवडाभरात पुन्हा कोरोना टास्क फोर्स होणार तयार। JN1 वरील आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री सावंतांची माहिती। गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन। 146 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशी विरोधकांचं दिल्लीत आंदोलन। हुकुमशाही मोडून काढण्याचा निर्धार। राम मंदिराच्या उद्घाटनानंतर जानेवारी महिन्यातच भाजपा लोकसभेचे उमेदवार करणार जाहीर। साम टीव्हीला सूत्रांची माहिती। तर सपने नहीं हकीकत बुनते हे लोकसभेसाठी भाजपाचा नवा नारा।